नमस्कार मित्रांनो, मी ॲडव्होकेट पी जोशी आपल्या सर्वांचं जोशी लीगल टॉक या यूट्यूब चॅनलवर स्वागत करतो. आज आपण अत्यंत महत्त्वाचा विषय आहे. आपल्याला सर्वांनाच माहिती आहे की NA44, NA42, NA45, NA47, 47B या संदर्भात MLRC कोड म्हणजे महाराष्ट्र लँड रेव्हेन्यू कोड 1966 मध्ये काय काय सांगितलेलं आहे, येण्याचे प्रकार काय काय आहेत आणि येण्याची सविस्तर प्रक्रिया म्हणजे कुठे अर्ज करायचा आहे, कशा पद्धतीने येणे घ्यायचं आहे आणि येणे म्हणजे काय याबद्दल आपण अगदी सोप्या भाषेमध्ये आजच्या व्हिडिओमध्ये माहिती जाणून घेणार आहोत. चला तर व्हिडिओला सुरुवात करूया. सगळ्यात पहिले येणे म्हणजे काय. शेत जमीन म्हणजे पूर्वी सगळ्या जमिनी ह्या शेतजमिनी होत्या आणि त्या शेतजमिनीचा वापर जर का आपल्याला शेती व्यतिरिक्त किंवा गैरशेती वापर जर करायचा असेल तर त्या केसमध्ये आपल्याला येण्याची परमिशन घ्यावी लागते. येणे म्हणजे काय, नॉन ॲग्रिकल्चर. ॲग्रिकल्चर जमीन असेल तर त्याचं नॉन ॲग्रिकल्चर करून घ्यावं लागतं. नॉन ॲग्रिकल्चर ज्यावेळेस आपण करतो तर आपल्याला सगळ्यात पहिल्यांदा पहिले सेक्शन माहिती आहे, सेक्शन कलम 42. MLRCचं 42 जे कलम आहे त्या अंतर्गत आपण डिस्ट्रिक्ट कार्यालयामध्ये कलेक्टर ऑफिसला अर्ज करू शकतो आणि अर्ज करून कलेक्टरला 90 दिवसाच्या आत तो अर्ज येणे म्हणून पारित करावा लागतो, नाहीतर तो डीम्ड परमिशन मिळाली म्हणून मान्य केला जातो 42 अंडर. त्याच्यानंतर दुसरं आहे मित्रांनो की येणे 44. येणे 44च्या प्रक्रियेसाठी येणे 44 अंडर तुम्हाला जर जायचं असेल तर कलेक्टरला अर्ज प्राप्त झाल्यापासून 90 दिवसापर्यंत त्याला निकाल देणं हे कंपल्सरी आहे. आणि जर त्यांनी 90 दिवसामध्ये निकाल नाही दिला तर त्यांनी परमिशन दिली तुम्हाला येण्याची असं ग्राह्य धरल्या जाईल. हे येणे 44 मध्ये सांगितलेले आहे. आता NA42 जे आहे मित्रांनो तर त्याच्यामध्ये काय आहे की डेव्हलपमेंट प्लॅन जर चालू असेल, आता आपल्या औरंगाबादचा डेव्हलपमेंट प्लॅन बनतो आहे, फायनल होतो आहे, हे DP अंतर्गत जर जिल्हा तालुका लेवलचं DP फायनल होत असेल आणि आपली प्लॉट जर का त्याला लगतच असेल तर त्या दरम्यान सुद्धा तुमची प्रॉपर्टी तुम्हाला NA मध्ये कन्वर्ट करून मिळणार आहे. या ठिकाणी तुम्हाला बरीचशी प्रोसिजर करावं लागणार नाही, बराचसा खर्च पण आपला वाचणार आहे, कारण गव्हर्नमेंटच्या DP प्लॅनमुळं आपल्याला ती प्रक्रिया सोपी होणार आहे. तर ते 42 मध्ये करता येते आपल्याला. आता कलम 47 म्हणजे काय. 47 म्हणजे असं आहे मित्रांनो की काही सरकारी जमिनींना किंवा काही जमिनींना गव्हर्नमेंटनी स्वतः एक्झाम केलेले की तुम्हाला येण्याची गरज नाहीये, तर तुम्ही ते बांधू शकता किंवा दुसऱ्या गोष्टीसाठी वापर करू शकता. तर अशा सगळ्या जमिनी जे परमिशन देते गव्हर्नमेंट त्या 47 खाली देते. आणि 47B जे आहे मित्रांनो ते याच्यासाठी वापरले जाते की जमीन कन्वर्ट झाली येण्यामध्ये तर त्यावेळेस जो टॅक्स भरला जातो नॉन ॲग्रिकल्चरचा, तो टॅक्स जो आहे क्षेत्रफळावर भरला जातो. जेवढं क्षेत्र तुम्ही येण्यामध्ये कन्वर्ट केलेलं आहे त्या क्षेत्रफळावर तो टॅक्स भरावा लागतो. त्याला आपण 47B असं म्हणतो. आता आपण साधारणतः समजून घेऊ की येण्याचे प्रकार काय काय आहेत. येण्याचे मुख्यतः 3 प्रकार आहेत. येणे फॉर द रेसिडेन्शियल पर्पज म्हणजे तुम्ही तिकडे घर, बंगलो, अपार्टमेंट अशा पद्धतीने बांधू शकता. हे रेसिडेन्शियल पर्पजसाठी झालं. त्याची जी ऑर्डर आहे ती MLRCच्या कलम 42 अंडर मिळते, बरोबर. त्याच्यानंतर NA फॉर कमर्शियल पर्पज. आता कमर्शियल म्हणजे व्यावसायिक किंवा दुकानं किंवा ऑफिसेससाठी किंवा बँक, मॉल यासाठी जर तुम्हाला वापर करायचा असेल तर तो NA जो आहे तो व्यावसायिक कमर्शियल NA होतो, बरोबर. तिसरा जो आहे NA तो इंडस्ट्रीयल पर्पजसाठी. जर तुम्हाला फॅक्टरी उभारायची आहे किंवा MIDCच्या प्लॉटवर काम करायचं आहे, एखादं तुमचं मॅन्युफॅक्चरिंग युनिट आहे, तर अशा संदर्भात जर तुम्हाला जमिनीचा वापर करायचा असेल तर त्याला NA फॉर द इंडस्ट्रीयल पर्पज असं म्हणतात. या व्यतिरिक्त सुद्धा तुम्हाला स्कूल, कॉलेज स्पेशल परमिशन घ्यावी लागते काही काही जमिनीला वापर करत असताना. इन शॉर्टमध्ये एवढंच मला सांगायचं आहे मित्रांनो की जर आपल्या कुठल्याही शेतजमिनीचा वापर जर का आपण शेतजमिनी व्यतिरिक्त करणार असेल तर ते आपल्याला करण्यासाठी येणे म्हणजे नॉन ॲग्रिकल्चर करावं लागते आणि त्याचा टॅक्स आपल्याला भरावा लागते. आणि याची संपूर्ण प्रक्रिया अशी की कलेक्टरकडे अर्ज आपल्याला करावा लागतो, पूर्ण डॉक्युमेंट आपल्याला द्यावे लागतात आणि पूर्ण डॉक्युमेंट दिल्यानंतर कलेक्टर 90 दिवसामध्ये येण्याची ऑर्डर पारित करतो आणि त्यानंतर आपली जमीन ही आपल्याला शेती व्यतिरिक्त वापरण्यासाठी वापरल्या जाऊ शकते. तर आपण आजच्या व्हिडिओमध्ये अगदी सोप्या भाषेमध्ये येणे म्हणजे काय, येण्याचे प्रकार काय आणि संपूर्ण प्रक्रिया समजून घेतली. त्यामुळे आजचा व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.